friends, today we shall study appreciation of the poems. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण सर्व पोएम्सचा अभ्यास केला. आता पोएमचं ॲप्रिसिएशन कसं करतात ते आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3A इज ऑन पोएम. यामध्ये ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या असतात. अँड क्वेश्चन नंबर 3B इज ऑन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आणखी एक महत्त्वाची सूचना बघा. क्वेश्चन नंबर 3A मध्ये जी पोएम विचारलेली असेल ॲक्टिव्हिटीसाठी ती पोएम 3B मध्ये राहणार नाही. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 2 पोएम्स येतील. एक 3A मध्ये ॲक्टिव्हिटीजसाठी आणि क्वेश्चन नंबर 3B मध्ये ॲप्रिसिएशनसाठी एक दुसरी पोएम विचारली जाईल. यामध्ये 10 to 15 लाईन्सचा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला एखाद्या पोएममधला दिलेला असेल. ॲप्रिसिएशन कसं करायचं बघा. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजे फक्त पोएमचं मिनिंग नाही. काय काय असतं ॲप्रिसिएशन मध्ये बघूया. इन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम यू हॅव टू राईट अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. काही पॉइंट्स दिलेले राहतील. ॲप्रिसिएशन मधून एकूण 7-8 पॉइंट्स असतात. त्यापैकी कुठलेही 4-5 पॉइंट्स तुम्हाला दिलेले राहतील आणि तुम्हाला ॲप्रिसिएशन पॉइंट वाईज लिहायचं आहे. फर्स्ट पॉइंट अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल असा असतो. बघा, अबाउट द पोएट म्हणजे ती पोएम कोणी लिहिलेली आहे तुम्हाला हे सांगायचं असतं. त्या पोएम मध्ये काय आहे म्हणजे कशाविषयी पोएम आहे हे तुम्हाला 1-2 सेंटेन्स मध्ये सांगायचं असते. आणि टायटल, व्हॉट इज द टायटल सजेस्ट, पोएमचं टायटल काय सजेस्ट करते हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं असते. आणखी काय लिहायचं असतं ॲप्रिसिएशन मध्ये. थीम ऑफ द पोएम, त्या पोएमची थीम काय आहे हे थोडक्यामध्ये लिहायचं असतं 2-3 सेंटेन्स मध्ये. आणखी पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे फिगर्स ऑफ स्पीच आले, रायमिंग स्कीम काय आहे हे पोएटिक डिव्हाइसेस मध्ये येतं. आणखी पोएटिक स्टाईल, पोएमचा प्रकार कोणता आहे, टोन कसा आहे तुम्हाला ते लिहायचं आहे. आणखी लँग्वेज कशी आहे पोएमची ती लिहायचं आहे. आणखी कोणते पॉइंट्स आहेत बघा. स्पेशल फीचर्स, पोएमचे स्पेशल फीचर्स कोणते आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. आणखी मॉरल, एखाद्या पोएममधून मॉरल सांगितलेला असतो तो तुम्हाला लिहायचा आहे. आणि युअर ओपिनियन अबाउट द पोएम. अशा प्रकारे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असते. पॉइंट्स दिलेले असतात. कोणत्या पॉइंटवर तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे ते सांगितलेलं असते. सो लेट अस स्टार्ट द ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. क्वेश्चन नंबर 3B इज ऑन द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. इट कॅरीज 4 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, पोएमचा अभ्यास करताना म्हणजे ॲक्टिव्हिटीजसाठी अभ्यास करताना आपल्याला पोएटिक ॲप्रिसिएशन सुद्धा करायचं आहे हे लक्षात असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक सूचना. क्वेश्चन नंबर 3A मध्ये पोएटिक क्रिएटिव्हिटी हा 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये तुम्हाला पोएम कंपोज करायची असते. त्या पोएम मध्ये जे जे विषय आलेले आहेत त्याच्यातला एखादा विषय दिलेला असतो आणि तुम्हाला पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजे पोएम कंपोज करायची असते. तुमची क्रिएटिव्हिटी त्याच्यातून दिसते. 4 ते 6 लाईनची पोएम करायची असते किंवा कधी कधी काही लाईन्स दिलेल्या असतात आणि काही तुम्हाला लिहायच्या असतात. तर याचा सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. याच्यानंतर तो तुम्हाला मिळेलच. सो लेट अस स्टार्ट द पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ ऑल द पोएम्स. फर्स्ट, Song of the Open Road by Walt Whitman. First, about the poet, poem and title. The poem Song of the Open Road is from Walt Whitman's Leaves of Grass. Walt Whitman is the first poet of democracy in the United States. The poem is a blend of self-awareness, free will, and tenderness of heart. Here, the poet uses the word open to indicate that we have the freedom to choose the way of life. Here, road means not only the road to travel, it is the road of life. The poet's democratic approach and optimistic attitude is revealed in the poem. बघा, अबाउट द पोएम, पोएट अँड टायटलमध्ये तुम्हाला पोएम कोणी लिहिलेली आहे ते लिहायचं आहे. पोएटविषयी माहीत असेल तर 1-2 वाक्य लिहा. नसेल माहीत तर फक्त नाव लिहा. आणि पोएम कशाविषयी आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी पोएटचा डेमोक्रॅटिक ॲप्रोच म्हणजे लोकशाही दृष्टिकोन आणि ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड म्हणजे आशावादी दृष्टिकोन दिसून येतो. थीम ऑफ द पोएम. द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. या पोएममध्ये स्वातंत्र्याची कल्पना सांगितलेली आहे. फ्रीडमची कन्सेप्ट एक्सप्रेस केलेली आहे. दो वी टेक एज्युकेशन इन स्कूल्स अँड युनिव्हर्सिटीज, we get some knowledge only in the school of life. Along the journey of life, we get many experiences and wisdom. The road signifies mobility. The poet argues against staying in one place for too long. Although the hospitality may be true, the poet is prepared to enjoy every moment of his journey.
पोएटला एका ठिकाणी जास्त वेळ राहायला आवडत नाही. त्याला जीवनाच्या प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आहे. बघा या ठिकाणी सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणजे हा आपण ट्रॅव्हल करतो तो रस्ता नाही. या ठिकाणी पोएटला जर्नी ऑफ लाईफ म्हणजे जीवन हा एक रस्ता आहे असं सांगायचं आहे. देन द नेक्स्ट पॉइंट, पोएटिक स्टाईल, लँग्वेज इन द पोएम. The poem is written in free verse. There are 4 stanzas. There is no rhyme scheme and meter. The words good fortune, no more, I carry are repeated in the poem. The language is simple and easy to understand. The use of personal pronoun I is evident and prominent in the poem. Poetic devices. The figures of speech used in the poem are alliteration, metaphor, repetition, and paradox. Special features. The poem has sense of enjoyment. It is optimistic in tone. The poet's attitude towards life is practical. Message in the poem. The greatest joy in life is to live independently and freely. Your opinion about the poem. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं मत द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला पोएम कशी वाटली, तुमचं काय मत आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. I like this poem very much because it is very easy to understand and it is optimistic in tone. I am impressed by the traits of the poet's personality such as self-confidence, positive attitude, fearlessness, persistence, cheerful and carefree nature and self-dependence. आपल्याला ही पोएम का आवडली आणि पोएटच्या पर्सनॅलिटीची काय काय वैशिष्ट्ये आहेत हे या ठिकाणी सांगितलेले आहेत. दिस पोएम इज रिटन इन फ्री व्हर्स. फ्री व्हर्स म्हणजे ज्या ठिकाणी मीटर किंवा रायमिंग स्कीम नाही. ज्या ठिकाणी रायमिंग स्कीम असते ती तुम्हाला पोएटिक स्टाईल डिव्हायसेसमध्ये लिहायची आहे. पोएमची थीम काही ठिकाणी 2 ते 3 सेंटेन्समध्ये असते तर काही ठिकाणी ती 5 ते 6 सेंटेन्समध्ये सुद्धा असू शकते. ॲप्रिसिएशन कसं लिहायचं याची कल्पना तुम्हाला आलेली असेलच. नाव लेट अस स्टार्ट द ॲप्रिसिएशन ऑफ द सेकंड पोएम, इंडियन व्ह्यूवर्स बाय सरोजिनी नायडू. About the poet, poem and title. Indian Weavers is a short poem written by Sarojini Naidu. She is called the Nightingale of India. Here, the poetess appreciates the crafts and skills of Indian weavers. Theme of the poem. The poem describes the 3 phases of human life: birth, adulthood and death. The colors indicate the moods related to the 3 stages of life: childhood, youth and old age. To present this, the 3 different times, morning, evening and night are used. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पोएटेसने जीवनाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. कोणत्या? बर्थ, ॲडल्टहुड अँड डेथ. ह्या 3 अवस्था सांगण्यासाठी 3 कलर्स यूज केलेले आहेत आणि दिवसातल्या 3 वेळा सांगितलेल्या आहेत: मॉर्निंग, इव्हिनिंग आणि नाईट. नाव पोएटिक स्टाईल, डिव्हायसेस अँड लँग्वेज. द पोएम इज इन क्वेश्चन आन्सर फॉर्म. या पोएममध्ये आपल्याला क्वेश्चन्स दिसतात म्हणजे पोएटेस क्वेश्चन्स विचारते आणि व्हीवर्स त्याचे आन्सर्स देतात. द पोएम इज इन क्वेश्चन आन्सर फॉर्म. इंडियन व्हीवर्स इज अ शॉर्ट पोएम. देर आर 3 स्टांजाज ऑफ 4 lines each. The poem contains beautiful imagery and word pictures. The language is simple. Figurative language adds to the beauty of the poem. Poetic devices. The rhyme scheme of all stanzas is AABB. The figures of speech used in the poem are alliteration, simile, repetition, metaphor and interrogation. Special features. The poem has Indian background. It depicts the work of the weavers, but it represents the 3 stages of human life. The 3 stages are linked to the different rituals in human life. या पोएमचं पूर्ण बॅकग्राऊंड इंडियन आहे आणि या ठिकाणी मानवी जीवनातल्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. पोएटने 3 कलर्स या ठिकाणी यूज केलेले आहेत आणि 3 वेळा सांगितलेल्या आहेत, पण त्याच्यातून खरं तर त्याला मानवी जीवनाच्या 3 अवस्था सांगायच्या आहेत. ओपिनियन अबाउट द पोएम. द पोएम इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. द पोएट आस्क्स अ क्वेश्चन ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी स्टांझा. इट क्रिएट्स क्युरिओसिटी इन द रीडर्स माइंड. Then, the appreciation of the third poem, The Inchcape Rock by Robert Southey. About the poet, poem and title. The Inchcape Rock is written by Robert Southey. He was an English poet of the Romantic age. He was a poet laureate of England from 1813 to 1843. The Inchcape Rock is a ballad. It is a narrative poem.
The story in the poem revolves around the Inchcape Rock. The poem is the story of the 14th century. It has two characters. The abbot of Aberbrothock, a spiritual person, installed a bell on the Inchcape Rock to warn the sailors about the perilous rock. Sir Ralph the Rover, who is a wicked person, cuts that bell and finally he meets the tragic end. The story of the poem revolves around the Inchcape Rock. The title is taken from the name of the legendary rock which caused a lot of shipwrecks to the sailors. बघा, या पोएमच्या ॲप्रिसिएशनमध्ये हा पॉईंट महत्त्वाचा आहे अबाउट द पोएम अँड टायटल. थीम ऑफ द पोएम. थीम ऑफ द पोएम इज दॅट द आउटकम ऑफ jealousy is never good. We are punished for that badly. Every person who does sinful work is punished. Poetic style and language. The poem is long but easy to understand. There are 17 stanzas. The poem presents the live picture of the events before us. Poetic devices. The rhyme scheme is AABB. The figures of speech used in the poem are alliteration, repetition, personification, inversion, and apostrophe. Background of the poem or special features. The poem has the sea background. It is narrative because it narrates some events. It is also a didactic poem because it gives a moral lesson. It is in the form of a ballad. बॅलड म्हणजे काय असतं? पोएमच्या फॉर्ममध्ये एक स्टोरी सांगितलेली असते, तिला बॅलड म्हणतात. देन मेसेज और मॉरल. द पोएम गिव्स अ मॉरल लेसन दॅट द आउटकम ऑफ jealousy is never good. Those who do wrong things will meet with due punishment. The message of the poem is that as you sow, so shall you reap. जसं कराल तसं भराल असा या पोएमचा मेसेज आहे. आणि जेलसीचं फळ कधीही चांगलं मिळत नाही. आपण वाईट काम केलं तर त्याचं फळ आपल्याला वाईटच मिळते असा या पोएमचा मेसेज आहे. देन द नेक्स्ट पोएम, हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो. बघा, मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे अबाउट द पोएट, पोएम अँड टायटल एकत्र आले तर त्यांचं एकत्र लिहा. कधी कधी सेपरेटली विचारलं तर 3 पॉईंट्स तुम्हाला वेगळे करून लिहायचे आहेत. अबाउट द पोएट, पोएम अँड टायटल. द पोएम हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरो इज रिटन बाय एडगर गेस्ट. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. Have You Earned Your Tomorrow is an inspirational poem. It is a thought-provoking composition. The title Have You Earned Your Tomorrow is apt as it inspires us to behave with others morally and kindly. The poet focuses on the importance of human relationship. दुसऱ्यांशी संबंध कसे असले पाहिजे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसऱ्यांशी वागताना चांगलंच वागलं पाहिजे आणि आपलं फ्युचर ब्राईट करण्यासाठी चांगली कामं केली पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. द थीम ऑफ द पोएम इज दॅट वन शुड बी काइंड, गुड अँड हेल्पफुल टू अदर्स. वी शुड कन्सिडर आवर ॲक्शन्स केअरफुली अँड प्लॅन फॉर अ बेटर फ्युचर. वी कॅन अर्न ब्राईट फ्युचर बाय डुईंग गुड डीड्स अँड हेल्पिंग टू इम्प्रूव्ह द लाईव्स ऑफ पीपल अराउंड अस. इम्प्रूव्हमेंट ऑफ द रिलेशनशिप्स अँड बिहेवियर विथ अदर्स इज द मेन थीम ऑफ द पोएम. Poetic style, language and devices. The poem has 4 stanzas of 4 lines each called quatrains. The language of the poem is simple. The main figure of speech in the poem is interrogation. Other figure of speech are alliteration, personification and antithesis. The rhyming scheme of first stanza is AABB, second stanza CCAA, third stanza DDEE and fourth stanza FFAA. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये ॲप्रिसिएशनसाठी जे स्टांजाज तुम्हाला विचारले आहेत त्याच स्टांजाची तुम्हाला रायमिंग स्कीम लिहायची आहे. ज्या स्टांजापासून विचारलेला आहे त्या स्टांजाची रायमिंग स्कीम सुरू करताना सुरुवातीला ए नंतर बी अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. स्पेशल फीचर्स. द पोएम हॅज मेनी प्रोबिंग क्वेश्चन्स. The motto behind this is that the poet wants the readers to make them introspect and evaluate themselves. या पोएममध्ये आपल्याला प्रश्नच प्रश्न दिसतात. काय उद्देश आहे याचा? आपल्याला स्वतःला इंट्रोस्पेक्ट करणं म्हणजे स्वतःला विचारणं की आपण
याप्रमाणे आहोत का आणि स्वतःचं परीक्षण करणं यासाठी हे प्रश्न विचारलेले आहेत. The questions are used to make the appeal to the readers to behave in a well manner for bright future. The poem is simple in style and the tone is optimistic. Optimistic म्हणजे आशावादी. आशावादी टोन आहे पोएमचा. Then message in the poem. The message of the poem is that God will give the bright future only to those who are ready to bring happiness in the life of others. जे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न करतात, देव त्यांचं फ्युचर ब्राईट करतो, असा या पोएममधून मेसेज मिळतो. द पोएम गिव्स द मेसेज ऑफ लव्ह अँड ह्युमॅनिटी. माय ओपिनियन अबाउट द पोएम. आय लाईक दिस पोएम व्हेरी मच बिकॉज इट इज इन्स्पिरेशनल. इट इन्स्पायर्स द रीडर्स टू बी काइंड अँड गुड टू अदर्स. इट गिव्स द टिप्स फॉर मेकिंग द फ्युचर ब्राईट. देन द पोएम 2.5 फादर रिटर्निंग होम. विद्यार्थी मित्रांनो, या पोएमचे 2 पार्ट्स आहेत. पहिल्या पार्टमध्ये फादरचं डल अँड मोनोटोनस जर्नी डिपिक्ट केलेलं आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्याला घरी कशी ट्रीटमेंट मिळते हे सांगितलेलं आहे. तर याच्यावर ॲप्रिसिएशन आलं तर एकच भाग येण्याची शक्यता आहे. बाकी ॲप्रिसिएशन सारखंच राहील, पण ज्या एक्स्ट्रॅक्टचं विचारलं त्याच्याविषयी तुम्हाला 2-3 सेंटेन्सेस लिहायचे आहेत. अबाउट द पोएट, पोएम अँड टायटल. The poem Father Returning Home is written by an Indian poet, Dilip Chitre. He was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. Bilingual म्हणजे 2 भाषा. त्यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये पोएम्स लिहिलेले आहेत आणि ट्रान्सलेशन वर्कही केलेलं आहे. Father Returning Home is an autobiographical poem. The poem is taken from Traveling in a Cage. The father's alienation at home resulting from the generation gap in the modern society is depicted in the poem. मॉडर्न एजमध्ये जनरेशन गॅपमुळे घरातील वृद्ध व्यक्तींना परक्यासारखं वाटते आणि कसा एकटेपणा वाटतो हे या पोएममध्ये सांगितलेलं आहे. द पोएम ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बन कम्युटर. बघा, फर्स्ट स्टॅन्झा आला तर तुम्हाला काय लिहायचं आहे बघा. द पोएम शोज द पॅथेटिक पिक्चर ऑफ अ फादर. It depicts the dull, monotonous, exhausting and pitiable daily routine of the father. My father travels on the late evening train इथपासून तर he hurries onward हा फर्स्ट स्टॅन्झा आहे. सेकंड स्टॅन्झा आला तर काय लिहाल बघा. The extract describes the father's forced alienation at home. सेकंड स्टॅन्झा कोणता आहे बघा. Home again I see him drinking weak tea इथपासून तर of nomads entering a subcontinent through a narrow pass हा सेकंड स्टॅन्झा आहे. The title itself suggests the journey of the father and his condition after returning home. Theme of the poem: estrangement, alienation, loneliness, isolation in an old age in modern society, and generation gap are the themes of the poem. The poem shows solitude means loneliness of an old man who works hard for his family. It depicts the pathetic condition of a father in the modern society and the treatment he receives at home, and also how the father tries to overcome his loneliness. Poetic style, language and devices. The language is simple and the style is narrative. The poet has used some fine imagery to describe the pain and misery of the old father who is a suburban commuter. या पोएममधील फादर हे रोज प्रवास करतात. त्यांचं जर्नी कसा डल आणि मोनोटोनस आहे, कंटाळवाणा आहे आणि त्यांची कंडिशन कशी पॅथेटिक आहे हे सांगितलेलं आहे. मॉरल ऑफ द पोएम: वी शुड टेक केअर ऑफ ओल्ड पीपल इन फॅमिली. नाव लेट अस सी द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम मनी. अबाउट द पोएट, पोएम अँड टायटल. द पोएम मनी इज रिटन बाय W.H. Davis. He was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. The subjects of his poetry are nature, begging, and the life of a tramp. The poem deals with the experience of the speaker when he was rich and also when he was poor. The poem gives the realistic presentation of the condition of the world. या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे बघा.
या पोएममधील स्पीकर बहुधा पोएटच असेल, तर रिच असताना कोणते अनुभव आले आणि पुअर असताना म्हणजे गरीब असताना कोणते अनुभव आले ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. द टायटल ऑफ द पोएम इज मनी. इट गिव्स अस अ क्ल्यू दॅट मनी इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. The title suggests that the poem may be about advantages or disadvantages of money. Theme of the poem: money is not everything in life and it does not give real happiness. True friends are important in life. When the poet was rich, the people did not knock the door of the friend but knocked the door of a rich man. A poet finds happiness only after losing money. ज्यावेळी पोएट श्रीमंत होता त्यावेळी त्याचे मित्र त्याच्याकडे मित्र म्हणून नाही तर रिच पर्सन म्हणून यायचे, आणि जेव्हा त्याच्याकडला पैसा गेला म्हणजे तो गरीब झाला तेव्हाच त्याला जीवनाचा खरा आनंद मिळाला असं या ठिकाणी पोएट सांगतात. पोएटिक स्टाईल, लँग्वेज अँड डिव्हायसेस. द पोएम इज राउंडेड इन रिअलिझम. द पोएम इज शॉर्ट, हॅव्हिंग 5 स्टांजाज ऑफ 4 lines each. द लँग्वेज इज सिम्पल. द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट 4 stanzas is ABCB and the rhyming scheme of the last stanza is ABAB. The prominent figures of speech in the poem are inversion, simile, repetition, onomatopoeia, antithesis, and exclamation. Then message. The message of the poem is that money is important in life, but it does not give real happiness. Money doesn't get real friends. Poverty makes us understand true friends in life. My opinion about the poem. In this poem, the poet gives the realistic picture of the world. So, the poem appeals to my mind. Dear students, I hope you have got the idea how to write the appreciation of the poem. If you have any queries, do write in the comment box.